भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आजची दिनांक 16 मे 2025 शुक्रवार। महिमेने मुकुट गाठलेले, तू त्याला देवदूतापेक्षा दोडक कमी केल आहेस आणि त्याला महिमा व सन्मानाने मुकुट गाठलास. स्तोत्र 8 अध्याय 5 वचन. आपले प्रिय प्रभू हे संपूर्ण सृष्टीचे सर्जक आहेत. सर्व अधिकार आणि प्रभुत्व त्यांचे हाती आहे. फक्त एका अधिकारापूर्ण आज्ञेने प्रकाश होवो. प्रकाश अस्तित्वात आला. सूर्य, चंद्र, तारे आणि आकाशगंगा हे सर्व त्यांचे वचनाच्या सामर्थ्याने निर्माण झाले. तरीही त्यांनी हा अधिकार आणि प्रभुत्व मानवाला सोपवायचे ठरवले. म्हणून त्यांनी मानवाला आपल्या प्रतिमेत आणि स्वरूपात निर्माण केले. जसे वासरू आपल्या गायीसारखे दिसते, तसेच मनुष्य देहावर देवाची स्वरूपाचे आणि स्वभावाचा ठसा आहे. देव म्हणाला, फळद्रूप द्या आणि वाढा, पृथ्वी भरून टाका, तिला वंश करा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर चालणाऱ्या सर्व सजीवावर राज्य करा. उत्पत्ती 1 अध्याय 28 वचन. स्तोत्रकार म्हणतो, तू त्याला तुझ्या हाताची कामावर अधिपत्य दिले आहेस. तू सर्व काही त्यांची पायाखाली ठेवले आहेस. स्तोत्र 8 अध्याय 4 वचन. परंतु आदाम व हव्वा आणि देवाने त्यांच्यावर ठेवलेले अधिकार व सन्मानाचे महत्त्व समजून घेतले नाही. सैतानाचे कपटी युक्तीने ते फसले आणि त्यांनी देवाने दिलेल्या अधिपत्य गमावला. त्यामुळे सैतान या जगाचे अधिपती झाला. तरीही देवाचे मानवावरचे प्रेम कमी झाले नाही. त्याने मनुष्याने एदेनमध्ये गमावले ते सर्व परत मिळवून द्यावे म्हणून ख्रिस्ताने कल्वरीवरील क्रूस सहन केला. त्याच्या मृत्यूने त्याने सैतानावर विजय मिळवला. त्याच्याकडे मृत्यूचा अधिकार होता. आता तो मृत्यू आणि अधोलोकाची किल्ल्या आपल्या हाती धरतो आणि आपल्या नावाने आपल्याला पुन्हा अधिकार व अधिपत्य देतो. येशूने आपल्याला दिलेले अधिकार बघा. आणि मी तुला सर्व राज्याला किल्ला देईन आणि तू पृथ्वीवर जे काही बांधशील ते स्वर्गातही बांधले जाईल आणि तू पृथ्वीवर जे काही सोडशील ते स्वर्गातही सोडले जाईल. मत्ती 16 अध्याय 19 वचन. प्रिय देवाचे मुला-मुली, प्रथम हे समजून घ्या की आपले देव किती सामर्थ्यवान आणि तेजस्वी आहे. मग ख्रिस्तामध्ये तुम्हाला मिळालेली स्वतंत्र प्रभुत्व, अधिकार आणि सामर्थ्य समजून घ्या. देवाचे तुम्ही विजयाचे जीवन जगू शकता. अधिक ध्यानासाठी वचन. येशू त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. मत्ती 28 अध्याय 18 वचन. आजचे बायबल वाचन सकाळी 2 राजा 24 अध्याय 25 अध्याय. संध्याकाळी योहान 5 अध्याय 1 ते 24 वचन. धन्यवाद.